ज्ञानेश्वरी पठण अध्याय 9 ओव्या 261 ते 280 श्लोक 16 ते 18। तैसा मी जे तुला घवा तेची तुकतयाची या सद्भावा तरी न करिता पांडवा भजन जाहले। एरवी तरी सकळ मीची आहे तरी कवनी के उपासिला नोहे। एथ एके जाणणे विन जाये अप्राप्तासी। परिते असो येणे उचिते ज्ञान यज्ञ यजित साते। उपासिती माते ते सांगितले अखंड सकळ हे सकळामुखी। सहज अर्पत असे मज की नेणणे यासाठी मूर्खी न पविजाचे माते। अहम क्रतुहम यज्ञ स्वदाह हमौषधम मंतरोहम अमेवा। जमहं निग्रहं हुतम तोची जाणनवेचा जरी उदय होये तरी मुद्दल वेदुमीची आहे। आणि तो विधाना ते जायावे तोची क्रतु ही मीची। मग तया कर्मापासून बरवा जो सांगो पांगू आघवा। यज्ञ प्रगटे पांडवा तोही मीगा। स्वाहामी स्वधा सोमाधी औषधी विविधा अजमी सविधा मंत्रुमी हवी। होता मी हवन कीजे ती अग्नी तो स्वरूप माझे। आणि हुतक वस्तू जे जे तेही मीची। पितामहस्य जगतो माता धाता पितामह। वेद्यं पवित्र ओंकार दीक्षाम यजुरे वच। पैजयाचे नियांग संगे ये प्रकृतिस्तव अष्टांगे। जन्म पाविजत असे जगे तो पिता मीगा। अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी। तेवी मी चराचरी माता ही होय। आणि जाहले जगजेत राहे जेणे जीवित वाढत आहे। ते मी वाचून नोहे आणि निरुते। ये प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयाची या अनमनी। तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी। आणि आघव्यात जाणणे याची या वाटा। जया गावा येती गा सुभटा वेदांची या चोहटा। वैद्य जे म्हणिजे
जेथ नाना मता भुजावणी दाहली, एकमेका शास्त्रांची ओळखी फिटली, सुखली ज्ञाने जेथ मिळो आली, जे पवित्र म्हणजे पै ब्रह्म बीजा जागलांकुरू, घोषध्वनी नादाकारू, तयाचे गा भुवन जो ओंकारू, तोही मी गा. दया ओंकाराची कुशी अक्षरे होती, ओंकारेसी जिये उपजत वेदेसी, उठली तिनी. म्हणून ऋग्वेजूर सामो, हे तिनी म्हणे मी आत्मारामो. एवमेची कुलक्रमो शब्द ब्रह्माचा, गतिर्भरता प्रभू साक्षी, निवास शरणं सुभृत. प्रभव प्रलयत स्थानं निधानं बीजमे व्ययम्. हे चराचराघवे जे प्रकृती आत साठवे, ते शिणली जेत विसवे. ते परमगती मी आणि जयाचे नि प्रकृती जिये, जेने अधिष्ठिली विश्वविये. जो येऊनी प्रकृती ये गुणाती भोगी, तो विश्वेश्रियेचा भरता, मीची गायेत पंडू सुता. मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा. रामकृष्ण हरी.